आपल्याला करिअर स्टार्ट करायचे आणि आपल्याकडे ऑप्शन आहे की स्टार्टअपमध्ये करायचे किंवा MNC बिग कंपनीमध्ये करायचे आणि आपल्याला समजा आपल्याकडे काही ऑप्शन आहे, अरे आपल्याकडे ऑफर लेटर आहेत स्टार्टअपचे, मिड कॅप आणि बिग कंपनी. जर असं कन्फ्युजन असेल किंवा तुमचा डाऊट असेल की आपण आपलं जे करिअर आहे जे स्टार्टअपमध्ये केलं पाहिजे किंवा MNCमध्ये केलं पाहिजे, तर आज आपण इन डिटेल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट्स बघू स्टार्टअप आणि MNCचे. सो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला MNCमध्ये जॉब करायचा आहे तर सगळ्यात मेन इम्पॉर्टंट असतं तुमच्याकडे फर्स्ट ऑफ ऑल सॉफ्ट स्किल आणि प्रोग्रामिंग सॉल्विंगचं तुमचं नॉलेज असलं पाहिजे. जर या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असेल ना तर MNCमध्ये तुम्हाला जॉब करण्यासाठी खूप इझिली जातं. 3 to 6 मंथचा त्यांची ट्रेनिंग पिरियड असतो. त्याच्यामध्ये काय करतात ते ट्रेनिंग प्रोव्हाइड करता, कंपनीची प्रोसेस कशी आहे, प्रोजेक्ट कोणता आहे, डोमेन कोणता आहे आणि जे तुम्हाला ज्या प्रोजेक्टवरती काम करायचं आहे त्याला प्रोग्रामिंग कोणती लागणार आहे, हे सगळी ट्रेनिंग तुम्हाला प्रोव्हाइड करता फर्स्ट 3 to 6 मंथ्स. पण हेच जर तुम्ही स्टार्टअपमध्ये बघितलं ना, स्टार्टअपमध्ये तुमचा सॉफ्ट स्किलवरती कमी फोकस केला जातो. तुमच्याला ॲक्च्युअलमध्ये तुम्ही किती अपग्रेडेड आहात, तुमची अपस्किलिंग आहे तुमच्याकडे, जो कॅन्डिडेट जॉब रेडी आहे त्याला डायरेक्टली हायर करता, ट्रेनिंग त्याला प्रोव्हाइड करता, पण किती 8 ते 15 दिवसाची फक्त 1 to 2 वीक्समध्ये तो जॉब म्हणजे इनपुट्स कॉन्ट्रीब्युशन द्यायला रेडी पाहिजे अशा कॅन्डिडेटला ते काय करता, हायर करता. कारण त्यांच्याकडे तेवढा टाईम नसतो, कारण त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्यासाठी त्यांच्याकडे असं काही कुणी असं एक टीम नाही आहे की हां या कॅन्डिडेटला आपल्याला ट्रेनिंग प्रोव्हाइड करायची किंवा काय. सो जेव्हा तुम्हाला स्टार्टअपला जायचं आहे तेव्हा तुम्हाला पूर्ण एकदम जॉब रेडी बनूनच तुम्हाला अप्लाय करावं लागेल. नेक्स्ट आहे सॅलरी. ॲज कम्पेअर टू स्टार्टअप MNCमध्ये सॅलरी जास्त असते. स्टार्टअपमध्ये थोडंसं म्हणजे स्टार्टअपमध्ये पण डिपेंड असतं. स्टार्टअपमध्ये तर कमी सॅलरी असते, पण त्या स्टार्टअपमध्ये पण डिपेंड आहे की जर एखादी प्रोफाईल चांगली असेल आणि ते स्टार्टअप चांगलं ग्रो करत असेल तर ते पण सॅलरी देतात. जर त्यांना कॅन्डिडेट तसा भेटला ना चांगला तर ते MNCपेक्षा पण जास्त सॅलरी देतात. बट हे डिपेंड आहे त्या प्रोफाईलवरती, त्या स्टार्टअपवरती. सो सॅलरीचं आहे हे सॅलरीचं फिक्स सांगता नाही येणार आहे की MNC किंवा आहे. बट नॉर्मली जर बघितलं तर MNC 3.5च्या अबोव्ह तुम्हाला पे करते, जेवढं स्टार्टअप नाही करत. ऑपॉर्च्युनिटी बघितली, लर्निंग ऑपॉर्च्युनिटी बघितली तर MNCमध्ये कसं होतं ना की MNCमध्ये तुम्हाला एकाच डोमेनवरती काम करायला भेटतं आणि स्टार्टअपमध्ये कसं ना, स्टार्टअपमध्ये असं काही नाही की बाबा हा फ्रंट एंड आहे तर तुम्हाला बॅक एंडचं तुम्हाला काम नाही देणार आहे, ह्याला जावाची प्रोग्रामिंग येते, याला पायथन देणार. सो आय थिंक MNC आहे, MNCमध्ये स्पेसिफिक डोमेन, स्पेसिफिक प्रोफाईल, स्पेसिफिक रोल असतो डिफाईन केलेला, त्याच ह्याच्यामध्ये आपण करतो. बस स्टार्टअपमध्ये आपण डायरेक्टली म्हणू शकतो की मल्टीटास्किंग. ओके, मल्टीटास्कर आपल्याला मल्टी टॅलेंटेड आपल्याला एम्प्लॉय लागेल आणि येस लर्निंग स्टार्टअपमधूनच जास्त आहे ॲज अ इनिशियल लेवलला. त्यानंतर प्रोफेशनल ग्रोथमध्ये कसं MNCचा एक असा क्रायटेरिया असतो की तुम्ही ज्युनियर असता, ज्युनियर नंतर सिनियर होता, सिनियर नंतर टीम लीड, प्रोजेक्ट मॅनेजर, त्यानंतर तुम्ही CEO, ओके, डायरेक्टर, हे असे तुमची एक अशा लेवल असतात आणि त्या लेवलनीच तुम्हाला जावं लागतं. बट ॲज कम्पेअर टू MNC स्टार्टअपमध्ये डायरेक्टली कसं असतं ना, एक स्टार्टअप आहे तिथे समजा एक 50 एम्प्लॉईज आहे आणि एक तुम्ही फ्रंट एंड डेव्हलपर किंवा ॲज अ ऑटोमेशन टीममध्ये आहात तुम्ही आणि तिथे तुम्ही 4 ते 5 जण एम्प्लॉय आहात. जर कदाचित ती स्टार्टअप जर थोडी मिड स्केल झाली आणि तिथे एम्प्लॉय हायरिंग झाली, तुमच्याकडे 1 ते 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तुम्ही डायरेक्टली काय करता, टीम लीड किंवा मॅनेजर होता. सो प्रोफेशनल ग्रोथ ॲज कम्पेअर टू MNC स्टार्टअप आणि मिड कॅपमध्ये खूप फास्ट होते आणि लर्निंग पण खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू MNC स्टार्टअपमध्ये खूप जास्त आहे. सॅलरी कमी असते बट इथे मल्टीटास्किंग म्हणा, तुमचं टॅलेंट म्हणा, इथे तुम्हाला प्रॉब्लेम खूप येतात, सॉल्व्ह तेवढंच करायचं असतं. इम्पॉर्टंट पॉईंट आहे वर्क लाईफ बॅलन्स. वर्क लाईफ बॅलन्सचं जर सांगायचं झालं ना तर MNCमध्ये वर्क लाईफ बॅलन्स असतं. कारण काय ना, तुमच्यावरती डिपेंडन्सी नसते, एम्प्लॉईज खूप असतात आणि तुमच्यावरती जास्त डिपेंडन्सी नसते. तुम्ही लीव्ज पण घेऊ शकता आणि तुम्हाला जर थोडंफार काम जरी कमी जास्त झालं तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण बाकीची टीम आहे जी हँडल करेल. बट तेच जर आपण स्टार्टअपमध्ये बघितलं ना, स्टार्टअपमध्ये जो प्रोजेक्ट असतो किंवा जे तुमचं बिलिंग होतं ते तुमच्यावरती डिपेंड असतं. त्या प्रोजेक्टचे सगळे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर असते. सो तुम्ही जास्त लीव्ज पण घेऊ शकत नाही आणि थोडीशी वर्क लाईफ बॅलन्स ॲज कम्पेअर टू MNC थोडंसं कमी, कारण जे स्टार्टअपमध्ये आहे त्यांना माहिती आहे की 10-12 नॉर्मल आहे, 10 ते 12 तास वर्किंग करणं. सो स्टार्टअपमध्ये थोडंसं जरा जास्त वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन नाही होत ॲज कम्पेअर टू MNC. ॲट द एंड आपण जर असं बघितलं ना तर MNCमध्ये कसं होतं ना, किंवा लो रिस्क आणि लो रिवॉर्ड आहे. सो तुमची रिस्क काही नाही आहे आणि तुमचं एवढं इन्क्रिमेंट म्हणा किंवा तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी म्हणा थोडेसे कमी भेटणार, पण तुमच्या कारण डिपेंडन्सी नाही तुमच्या किंवा तुम्ही जास्त तेवढे इनपुट्स पण नाही देत. कारण MNCचं कसं आहे ना, एक फॉर्मॅट फिक्स आहे.
तसं स्टार्टअपचं नाही आहे. स्टार्टअपचं कसं आहे की यार इथं ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटणार आहे, पण रिस्क पण तेवढीच आहे. कारण स्टार्टअप मोर दॅन मी असं बोलू की 70% स्टार्टअप आहे ते बंद पण होता, फेल पण होता. पण जर ते 30% जर तुम्हाला चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटली, जर तुमचे स्टार्ट झाले, चालले तुम्हाला, तर तुमच्यासारखी ऑपॉर्च्युनिटी कोणालाच भेटणार नाही. तुमचं पॅकेज पण खूप रॅपिडली वाढेल. पॅकेज पण तुम्हाला जास्त भेटणारच आहे आणि जी प्रोफेशनल ग्रोथ होणार आहे तुमची, जसं तुम्हाला ॲज अ ज्युनियरचं, सिनियरचं हे तुम्हाला अशा लेवल वगैरे काही नाही. डायरेक्टली तुमच्याकडे प्रोजेक्ट दिला जाईल. टीम लीड, मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर तुम्ही डायरेक्टली व्हाल. 1-2 वर्षानंतर पण तुम्ही होऊ शकता MNCमध्ये. सो असे आहे स्टार्टअप आणि MNC. तुम्हाला डिफरन्शिएट कळायलाच असेल. सो तुमच्याकडे जर ऑफर असेल आणि तुम्हाला चूज करायची का नाही, मला स्टार्टअपला जाऊ की मी MNCला जाऊ, सो प्रॉज आणि कॉन्स दोघांचे पण आपण डिस्कस केले. आणि जर तुम्हाला करिअर स्टार्ट करायचं आहे तर तुम्ही या दोन्हीपैकी कुठे पण बघू शकता की MNCमधले पण आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट डिस्कस केले आणि स्टार्टअपचे पण. सो हे तुम्हाला क्लिअर झालं असेल की स्टार्टअप आणि MNCमध्ये कसे वर्क असतं आणि आपल्याला कुठं जायला पाहिजे. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. टिल देन, बाय बाय.